सकाळी उठायला उशीर झाला तर सगळे कामांचेच राडा पांगून जातो. तर म्हटलं चला आता पटापट आवरून घेऊया. अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर ठेवली चहा, कारण की मला बनवायचा होता नाश्ता आणि लगेच स्वयंपाकाला घ्यायचं होतं. तर बघा मी इथं आलू पराठे बनवत होते, कारण की माझ्या पिल्लूला खायचे होते आलू पराठे. तर बघा मी इथं आलूचे पराठे बनवून घेत होते आणि थोडेसेच बनवायचे होते नाश्त्यापुरते, कारण की लगेच स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता. तर मी तिघांसाठी 3च बनवणार होते, कारण की पिल्लू पण फक्त नाद करतं आहे आणि खायच्या वेळेस तर खात नाही. तर बघा माझं इथं पोळ्या पण चालू होत्या आणि पराठे पण बनवून झाले होते. एक साईडला पाणी पण गरम चालू होतं आंघोळीसाठी आणि पराठे बघा खूप छान फुलत होते. आणि ते बघूनच पिल्लूचं चालू होतं बलून म्हणजे तिला ते फुगलेले पराठा बघून तिला बलूनची आठवण येत होती. तर बघा असे इथं मी पराठे बनवून घेत होते आणि खायला तर एकच नंबर झाले होते. तेवढ्यात आलं होतं बाहेर एरोप्लेन आणि पिल्लू उठलेलं होतं. तर बघा तिचं चालू होतं मला एरोप्लेन बघायला घेऊन चल. तर पराठे सोडून तिला घेऊन गेले होते बाहेर अगोदरच. आणि बघा इथं पराठे वगैरे बनवून झाले. नंतर तिला एरोप्लेन दाखवत बाहेर बसली होती थोडा वेळ आणि नंतर पिल्लूची आंघोळ वगैरे घातली आणि तिला बाहेर इथं गॅलरीमध्ये घेऊन बसलेली होती, कारण की पिल्लूला खूप आवडतं गॅलरीमध्ये हवा येते थंडी तर. आणि बाहेर गॅलरीमध्ये बसलं होतं तेव्हा बाहेर बघितलं तर समोरचं एक घर आहे, जुनं घर आहे, तिथं होती मांजर आणि त्याच्यावरती पावसामुळे खूप सारं गवत उगलेलं होतं आणि ती मांजर ते गवत खात होते. म्हणजे तिला दुसरं काही खायला भेटलं नाही तर ते गवत खात होते. आणि पिल्लूला नवीन ड्रेस घातल्यामुळे पिल्लूचं बघा कसं चालू होतं, तर म्हणत होती माझा व्हिडिओ बनव, मी चालून दाखवते. तर बघा असं असतं आमचं दिवसभराचं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं?